आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। आमदार जिशान सिद्दीकी अजित पवारांच्या भेटीला। जिशान सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा। जिशान सिद्दीकी नंतर हिरामण खोसकर देखील अजितदादांच्या भेटीला। अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर दोन्ही आमदारांनी भेट घेतली। आज आणि उद्या जागावाटपासाठी दिल्लीत महायुतीची बैठक। जागावाटपाच्या चर्चेसाठी शिंदे फडणवीस अजितदादा दिल्लीला जाणार। शिरसाटांची माहिती। महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात उद्या मुंबईत बैठक। महाविकास आघाडीच्या समन्वय समितीतील नेत्यांची बैठक होणार। काँग्रेसकडून आज मुंबईत संकल्प मेळाव्याचं आयोजन। मेळाव्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार। राज्यात तिकीट वाटपासाठी काँग्रेसची छाननी समिती। कितीही मोठा नेता असला तरी शिफारशीच्या आधारे तिकीट वाटप नको। राहुल गांधींच्या काँग्रेसच्या छाननी समितीला सल्ला। मुंबईत विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्राच्या संख्येत वाढ होणार। लोकसभेला मतदान केंद्राबाहेर झालेल्या गर्दीमुळे मतदार केंद्राची संख्या वाढवण्यात येणार। रवी लांडगे यांचा आज दुपारी 12 वाजता ठाकरे गटात प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीमध्ये पक्षप्रवेश। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्यापासून विदर्भ दौरा। आज सायंकाळी 7 वाजता विदर्भ एक्सप्रेसनं रवाना होणार। चंद्रपूर विधानसभा महायुतीत शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता। अपक्ष आमदार किशोर जोरगेवार धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची शक्यता। बदलापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणी नागरिक आक्रमक। पालकांसह बदलापूरकरांचं शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन। बीडच्या गेवराई पोलिसांची मनोज जरांगेंना नोटीस। धोंडराई गेवराई मादळ मोहम्मदील सभेवेळी जरांगेंविरोधात 3 गुन्हे। रामगिरी महाराजांविरोधात धाराशिवमध्ये गुन्हा दाखल। मोहम्मद पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी रामगिरी महाराजांवर गुन्हा। मुस्लिम समुदायाच्या मोर्चामुळे जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन। जळगाव जामोद पोलिसात 30 ते 40 मोर्चेकरांविरोधात गुन्हा दाखल। नागपूरमध्ये SC/ST आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात वंचितची आज सभा। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सभेला मार्गदर्शन करणार। आंबेडकरी चळवळीतील संघटनांकडून उद्या भारत बंदची घोषणा। SC/ST आरक्षणातील वर्गीकरणास संघटनांचा विरोध। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा आज 11वा स्मृतिदिन। मुंबई आणि पुण्यात अन्नीसतर्फे अभिवादन सभेचं आयोजन। मुंबईसाठी जुलै महिन्यात चुकीच्या पावसाचा अंदाज। IMDला भोवण्याची शक्यता। केंद्रीय मंत्रालयानं हवामान खात्याकडे स्पष्टीकरण मागवलं। NIAच्या तपासाला सचिन वाझेंचं उच्च न्यायालयात आव्हान। UAPAच्या तरतुदी लावण्यावरही वाझेचा आक्षेप। राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस। महिन्याअखेरपर्यंत पाऊस कायम राहणार। हवामान खात्याचा अंदाज। मराठवाड्यातील धरणात फक्त 33% पाणीसाठा। 75 पैकी 37 प्रकल्प कोरडे ठाक। जून जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे पुण्यातील 100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नुकसान भरपाईसाठी 2,15,00,000 रुपयांच्या मागण्यांचा प्रस्ताव। जळगावच्या भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण तर 2 दरवाजे 1 मिलीमीटरनं उघडले। धरणातून 23,061 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। 10 दिवसांनंतर भुसावळच्या तापी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात। उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा। लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्याला ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका। पावसामुळे सोयाबीन मूग कापूस पिकांचं अतोनात नुकसान। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्याच्या भोरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची हजेरी। 2 तासाच्या पावसानं शहरातील रस्त्यांना नद्याचं स्वरूप। पुण्याच्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात। 4ही धरणातील पाणीसाठा 97%वर। मालेगाव बागलाण देवळा आणि नाशिकच्या ग्रामीण भागात दमदार पावसाची हजेरी। अनेक दिवसांनंतर सुरू झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला। बुलढाण्याच्या सैलानी रायपूर पळसखेड भट भागात मुसळधार पाऊस। नदी नाल्यांना पूर। सोलापूरच्या माढ्यात जोरदार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ।